आणि श्री प्रशांत भवारे पाटील यांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे। उद्घाटक तुमच्या आमच्या सर्वांचे आदरणीय असे हरिभक्तपरायण रामराव महाराज म्हस्के गुरुजी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने आता होत आहे। मित्रांनो, आपला कोणावर रोष नाही, आपला कोणावर राग नाही, परंतु तुमची सेवा करण्यासाठी पुन्हा ही संधी आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून हा वसा घेऊन तुमच्या सर्वांचा आवडता माणूस प्रशांत भवारे पाटील या ठिकाणी ही महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। मित्रांनो, वार्डाचा विकास कसा करावा, विकास कसा असतो ते करून दाखवण्यासाठी एक नवीन ध्येय घेऊन आपल्या समोर मेणबत्ती घेऊन ही निशाणी घेऊन उद्यापासून खरीप प्रचाराला सुरुवात होत आहे। आपण बघितलं की वाऊट परिसरामध्ये एक पाटेगाव नावाचं गाव आहे, ते भास्करराव पेरे पाटलांनी त्या गावामध्ये आदर्श गाव तर केलंच, पण गाव पाण्यासारखं आहे। मित्रांनो, महानगरपालिका तुम्हाला पैसा देते, महानगरपालिका तुम्हाला निधी देते, केंद्र सरकार निधी देतं। प्रशांत भवारे पाटील तुम आगे आपले प्रशांत पाटील भदाने यांच्या झोळीमध्ये दाखवून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। धन्यवाद। या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो, मस्के गुरुजींना यानंतर मी मस्के काका विनंती करतो, आम्हाला मस्के काका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या आपल्या जागेवर जाण्या अगोदर या कार्यक्रमाचा शुभारंभ ही मेणबत्ती यासाठी मी मस्के गुरुजींना असं विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे। पंढरीनाथ भगवान की जय। नगर बापू श्री गायकी साहेब पाटील साहेब दीप प्रज्वलन करणं म्हणजे दीप प्रज्वलन करणं म्हणजे बघा भगवंताची सुद्धा कृपा या ठिकाणी झालेली, कारण मेणबत्ती या ठिकाणी सतत तुम्हाला प्रकाश देणारी आणि म्हणून आपण या ठिकाणी आज दीप प्रज्वलन करून मेणबत्तीला साक्ष ठेवून पांडुरंगाच्या चरणी मस्तक होऊन आपण मेणबत्ती घेऊन उद्यापासून बाहेर कंटेश्वर भगवान की जय, सर्व संतान या ठिकाणी
मस्करजी, त्यानंतर देशमानेजी आणि या मेणबत्तीचा रुमाल देऊन मी नगर काकूचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आमच्या सेना या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी खरं तर गेल्या महिन्याभरापासून हा पूर्ण प्रभाग परंतु उद्यापासून पुन्हा आमचे सहकारी मस्करजी, त्यानंतर देशमानेजी आणि या मेणबत्तीचा रुमाल देऊन मी नगर काकूचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आमच्या सेना या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी खरं तर गेल्या महिन्याभरापासून हा पूर्ण प्रभाग परंतु उद्यापासून पुन्हा आमचे सहकारी आपण सर, आपण प्रवास क्रमांक 2 मधून उमेदवारी करून आलेले आहात, तर तुमचं विजन काय आहे आणि जनतेसाठी कशा प्रकारे तुम्ही समस्या सोडवणार आहात? मी आज या मायबाप जनतेचा खूप मनापासनं आभार व्यक्त करतो. माझ्या एका आरोडीला हे सर्वांनी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि त्यांचं मनापासनं मी ऋण व्यक्त करतो. तसेच मी मागील 15 वर्षापासनं ह्या नगराचा सेवक होतो. ह्या मायबाप जनतेचा सेवक म्हणून मी भारतीय जनता पार्टी याचा एक योद्धा म्हणून मी काम केलेलं आहे. तरी काही कारणास्तव माझ्या प्रभागातील माझं तिकीट काटण्यात आलं. तरीसुद्धा मी या अन्यायाच्या विरोधात मागील 5 दिवसापासनं प्रभाग नव्हे, छत्रपती संभाजीनगर नव्हे तर अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्यावेळेस जवळजवळ 10,000च्या पुढं लोक माझ्या घरी येऊन मला भेटले, माझी अवस्था पाहिली आणि मला त्यांनी धीर दिला. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आता आपल्याला तुम्ही सेवक आहात तर मायबाप जनता हाच माझा पक्ष, ह्या निमित्ताने मी आता मायबाप जनतेसमोर उभा राहिलेलो आहे. ही त्यांची इच्छा होती, जनतेची इच्छा होती. मी तर खूप खचून गेलो होतो ज्यावेळेस माझ्यावरती 31 तारखेला प्रसंग जो ओढवला, 30 तारखेला आणि 31 तारखेला जो सर्व घटनाक्रम झाला, त्यानंतर मला एक लक्षात आलं की अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला उठाव करावा लागेल आणि जनतेनं मला तो उठाव करण्यासाठी भाग पाडलं. आणि त्यानंतर मी आता जनतेसमोर मेणबत्ती ही निशाणी घेऊन प्रभाग क्रमांक 2 मधून ओबीसी गटातनं 5 नंबर बटन क्रमांक 5 या निमित्त मी मायबाप जनता हाच माझा पक्ष हे घेऊन मी आता त्यांच्यासाठी मी लढायची तयारी केलेली आहे. आपण अनेक वर्षापासून पक्षासाठी लढले आणि सामाजिक नागरिकांसाठी आपण स्वतः त्यांचे काम केलेलं आहे. पण पक्षाने असं काय केलं आहे? आता सर्व जनतेला तर माहीतच आहे की कोविड काळ असू द्या या त्याच्या पलीकडचा काळ असू द्या की नंतरचा काळ असू द्या, माझी सेवा पूर्ण जनतेला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे आणि माझ्या नेत्यांनासुद्धा माहिती होती. पण काही कारणास्तव म्हणजे आता त्याला एक जातीवाचक विषय झालेला आहे आणि माझा जो सर्वे होता, हा सर्वे माझ्या पक्षाने जो केला होता वरिष्ठांनी, त्याच्यात मला जवळजवळ 70% मला दिले होते आणि माझे जे तिकीट ज्यांना कापून दिले त्यांना फक्त 3% आणि 6% असे त्यांना सर्वेमध्ये मार्क आहेत. तरीसुद्धा माझ्यावरती तो अन्याय झालेला आहे, सर्व जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी जनतेनेच मला हे पाऊल उचलायला मजबूर केलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे मी जनतेची सेवा करण्यासाठी आता मी उभा राहिलेलो आहे. निवडणुकीला सामोरे जातो आहे. मायबाप जनता काय करते तिच्या हातात आहे. ती जे करण ते योग्यच करण. ईश्वराचरणी आणि मायबाप जनता चरणी हीच प्रार्थना आहे. भारतीय जनता पार्टीद्वारे लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आली होती आणि आता या महिन्यात महिलांना सुद्धा अकाउंटला एक हप्ता पडलेला आहे, तर त्याविषयी आपण काय सांगणार लाडक्या बहिणींना? तसं पाहायला गेले तर लाडकी बहीण योजना ही खूप छान होती आणि छान आहेच. ती सर्वांना सरसगट देत होते आणि माझी तरी इच्छा आहे की ती सर्वांना सरसगटच द्यावी. आणि आता जसा इलेक्शनच्या तोंडावरती किंवा याच्या अगोदरही ते अशाच पद्धतीनं हप्ते पडत होते, ते देवाभाऊ जोपर्यंत आहेत तोपर्यंत मला विश्वास आहे की हे असेच लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहेत प्रत्येक महिन्याला ते देतील अशी मला अपेक्षा आहे. असं काय झालं की 70% सर्वेमध्ये तुम्ही आघाडीवर होतात, मग नंतर एखाद्या मंत्र्यांनी त्याच्या नातेवाईकांना तिकीट दिलं की कोणत्या जवळच्या फेवरमधल्या कार्यकर्त्याला दिलं? तुम्ही काय सांगणार आहे तुमचं तिकीट कापल्याबद्दल? आता वरून तर माझं नाव फायनल झालेलं होतं. वरून जो सर्वे 3 वेळेस बावनकुळे साहेबांनी जो सर्वे केला त्याच्यात माझं नाव स्पष्ट आहे. आणि त्याच्याचमुळे मी जिल्हा अध्यक्षांना आणि मंत्री साहेबांना विनंती केली होती की तुम्ही जर का सर्वे पाहून तिकीट जर फायनल केले असतील तर मग तुम्ही सर्वे आणावं मीडियासमोर त्याच वेळेस. पण त्यांनी आणला नाही आणि त्याच्याचमुळं माझा एवढा जन आक्रोश झाला. हा आक्रोश माझा नाही तर हा जनतेचा आक्रोश होता. संपूर्ण महाराष्ट्रानं तो आक्रोश पाहिला आणि त्याच्यामुळे आज मी हे पाऊल उचललेलं आहे. मग असं कुठंतरी वाटत नाही का तुम्हाला एखाद्या मंत्र्याच्या निकटवर्ती म्हणा किंवा एखाद्या आमदाराच्या जवळचा नातेवाईक म्हणा किंवा त्याचा PA म्हणा, असं वाटतं तुम्हाला त्याला दिलं तुमचा तो? हो, ऑफकोर्स की आता अतुलजी सावे जे मंत्री आहेत त्यांच्या PAला तिकीट देण्यात आलं, जबकी ते पदाधिकारी नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्यांचं वार्डात प्रभागात काम नाही आहे. त्यांच्या मिसेसला ते तिकीट देण्यात आलं हे सारी जनतेला माहिती आहे. तसेच डॉक्टरजी भागवत कराड खासदार साहेब यांनीसुद्धा त्यांच्या पाहुण्यांना ते तिकीट देण्यात आलं. त्यांचंही सुद्धा खाली जनतेला विचारा काही काम आहे का? कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम नाही. काम नसल्यामुळेच त्यांना फक्त 6% पडलेले आहेत आणि मला 70% मिळालेले आहेत. त्याच्याचमुळं जनतेची सेवासाठी जनतेनं मला उभं केलेलं आहे आणि ते मला लढायला मजबूर केलेलं आहे. अगर आप इलेक्शन जीत जाते तो उसके बाद बीजेपी में वापस जाएंगे या नहीं? मैं जनता जनार्दन की सेवा करने के वास्ते खड़ा हूँ. उस बार भी मैं जनता को पूछूंगा, जनता जो मुझे बताएंगी वो मैं करूँगा. आपण अपक्ष उभा आहे, सध्या आपण अपक्ष उभा आहेत. अजित पवार गटाकडून आपला पाठिंबा भेटलेला आहे असं नाही, असं काही विषय नाही आहे. फक्त माझी अवस्था पाहून मला सर्व पक्षीय की मला उद्धव सेना असू द्या या शिंदे सेना असू द्या या अजित पवार गटाचे जे माझे मित्रच आहेत नेते मंडळ, आपलं स्वतः भेटायला आले हो ते आले होते आणि सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व मला भेटायला आले होते. आणि ते मला भेटायला आल्यामुळे मला फक्त जनता पेटून उठली आणि माझे भाजपचे सुद्धा लोक मला भेटायला आले. पक्षाकडून आपली काय नाराजी नाही, माझी पक्षावरती किंवा वरती पक्षश्रेष्ठीवरती कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे. फक्त माझ्याशी जे घडलं खालच्या जे नेत्यांनी जे घडवलं इथल्या लोकलच्या नेत्यांनी त्याच्यावर मी नक्कीच नाराज आहे. मी नाही नाराज, माझी जनता नाराज है. जाते जाते जनता को क्या संदेश देंगे? अभी तक मैं जो सेवा करते आया जनते की, उससे भी मैं इतना ही प्रॉमिस करूंगा कि जनता का घर, जनता की मैं खुद का जो शरीर का पानी करके मैं लास्ट श्वास तक मैं जनता की सेवा करूंगा, निस्वार्थ सेवा करूंगा. और मेरा प्रभाग जो है ये छत्रपति संभाजी नगर में सबसे ऊपर सबसे 1 नंबर उसकी मूलभूत सुविधा और डेवलपमेंट करूंगा, इतना मैं प्रॉमिस करता हूँ. वही तो क्वेश्चन पूछा ना. ठेरो एक मिनिट तुमचं हिंदी झालं का? आता मग त्याला काय आव्हान करणार तुम्ही? काय उपक्रम राबवणार त्यांचं थोडक्यात माहिती आहे. जनतेच्या मूलभूत सुविधा आणि महिला सुरक्षा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी सदैव तत्पर राहील आणि 100% त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
यांना विनंती करतो आपण 2